हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी दीपक सावंत. आपण शॉकअप्सचे निर्णय प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. आज असा प्रॉब्लेम आला की हा बॉटम आहे आणि हा बॉटम काय झालं की ऑइल सील करताना हा बॉटम तुटलेला आहे. तुम्ही बघू शकता की हा क्रॅक झालेला आहे आतमधून आणि ह्याच्यातनं ऑइल बाहेर पडतं. तुम्ही ऑइल सील टाका, काही करा तरी हे साईडने ऑइल लिकेज होतं. ह्यानी तुटलेल्या बॉटमला ह्यांनी एरेल टाईट लावलेला आहे आणि एरेल टाईट लावूनही हा प्रॉब्लेम सॉल्व नाही आहे, कारण की बॉटम हा खालच्या जिथे ऑइल सील बसतं त्याच्याही खालच्या बाजूने तुटलेला आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा की आपण याला एक पीस बनवला. हा पीस असा बनवला आहे की हा पीस आतमध्ये जाऊन बसणार ह्याच्या आणि हा पीस असा बनवला आहे. ही बाजू जाऊन आतमधल्या ह्याचा आपण एक रिंग असते आतमधली डिस्टंट रिंग, ती आपण काढून टाकलेली आहे आणि तिच्याऐवजी ह्या पीसला आपण ती साईज केलेली आहे. आता ही साईज त्याच्या आतमध्ये जाऊन बसेल, प्लस याला एक ओरिंग लावलेली आहे. आता हा पीस आतमध्ये जाऊन बसेल आणि त्याचा आतमधनं हवा येणार नाही आणि हा तुटलेला जरी असला तरी तो त्याला मॅच करा. तर मी तुम्हाला फिटिंग करून दाखवतो हा कसा फिटिंग करतो. आपला बॉटम तुटला तरी तुम्ही काळजी करू नका, घाबरून जाऊ नका आणि त्याला इलाज नाही असं समजू नका. कसाही बॉटम तुटला तरी आपण मॅनेज करू शकतो. तुम्ही हा दुसरा पीसही बघू शकता की ह्याचाही बॉटम तुटलेला आहे. फिटिंग करताना ह्याचा ऑलसील करताना ह्याचा बॉटम तुटलेला. आपण हे बॉटम आपला पार्ट लावून हे बॉटम रिपेअर होतात, ह्याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही घाबरून जाऊ नका. आणि हे मिळत नाही तो प्रॉब्लेम येतो की हे बॉटम मिळत नाही. आता शोरूममध्ये गेल्या तरी दिवसानं 15 दिवसांनी येणार, 8 दिवसांनी येणार. आपल्याकडे तुम्ही हा पार्ट मागवा, जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा हा पार्ट तुम्ही स्वतः आतमध्ये टाका आणि तुमचा तुटलेला रॉडचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व करा. ठीक आहे. आता आपण हे कसं लावायचं तुम्हाला दाखवतो आहे. असा पार्ट आहे. हा ह्याच्यात टाकू. फक्त हा तुकडा हा जाऊन बसलेला आहे आतमध्ये. आपण ह्याला वरतून ऑइल लावणार आहे. अशा प्रकारे हा खाली जाऊन बसलेला आहे आणि ह्याला आता आपण लॉक लावणार आहे. हा लॉक लावून झाला की आपण ह्याची